नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। मंडळी, आज आहे रक्षाबंधन। खरं तर रक्षाबंधन शब्दाचा अर्थ तर संरक्षण, बंधन, काळजी असा होतो। आणि जरी हा सण बहीण भावाचा असला तरी वेळोवेळी मंडळी तुम्ही माझी काळजी घेतली आहे, मला खूप प्रेम दिलं आहे। कोणी फेक आयडी बनवून आलं किंवा काही वाईट साईड बोललं तर नेहमी तुम्ही माझी बाजू मांडत आले आहात। त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। तुमचं प्रेम, सपोर्ट असंच राहू द्या सोबत माझ्या। तर मंडळी, टायटल आणि थंबनेल वरून तरी तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल की आजचा आपला विषय काय आहे, पण ज्यांना नसेल समजलं त्यांच्यासाठी सांगते। आजचा आपला विषय आहे किरकिडा, म्हणजेच पत्रास्तेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, 13 ऑगस्टला झाला किरकिड्याचा म्हणजेच नाकूजाऊ बेबीच्या बाबूचा हॅपीवाला बर्थडे। बाबू झाला 31 वर्षाचा घोडा। मी सगळ्यांनी त्याला भरभरून विश केलं होतं माझ्या पॉडकास्ट खाली, आणि या सगळ्याचे काउंट मिळूनच त्याने सांगितलं की मला 800 कॉमेंट्स आले होते। नॉर्मली तर कधीही मी याचे व्हिडिओ बघते तर मला इनिशियली तरी 3 कॉमेंट्सच्या वर कॉमेंट्स आलेल्या दिसत नाही। आजकाल तर एक जुली ताई आहे ज्या याच्या प्रेमात डुबल्या आहेत पूर्ण। एवढं स्पॅम करतात याला की काय विचारूच नका। लव्ह यू जप्पू, यू आर गुड बॉय, आय लव्ह युअर व्लॉग्स, तुझा शर्ट खूप मस्त होता, तू खूप गोड आहेस, अशा कॉमेंट्स मी बघितल्या आहेत त्यांच्या। आणि 10-12 कॉमेंट्स तरी त्या दिवसात ना करतातच। ह्या अशा कॉमेंट्स मी बघितल्या ना याच्या व्हिडिओ खाली की मला खूप हसायला येतं। म्हणजे काय आहे ना हे, किती फेक वागतोय हा माणूस। आणि त्याला समर्थन देणाऱ्या कॉमेंट्स पण येत आहेत। कमाल आहे बाबा। मला तर वाटते ती जुली नसून हाच किरकिडा स्वतःला कॉमेंट्स करत बसत असेल। मंडळी, ती बिचारी भालू खिडकीमध्ये बसली होती, बाहेर बघत होती, तिला पण सुखाने बसू देत नाही। किरकिडा बोलतो काय तर भालू ऊन खायला बसली हाय, बोलतो काय तर खिडकीमध्ये कबूतर आले तर बाई उडी मारायची। अरे बाबा, ती भालू विचार करत होती असेल की इथून उडी मारली तर किती लागेल मला। अरे तिला ना लागलेलं परवडेल, पण तुझ्यासोबत राहणं नाही जमणार रे तिला आता। ती भालू आणि ते ढाई काका ना वैतागले आहेत तुझ्यासोबत राहून, आता कसं पळू याच्या विचारात असतील ते। पण किरकिड्या, तू आणि तुझी ती ढोलू मम्मी ना त्या लोकांना सुखाने जगू देणार नाही। किरकिडा जेव्हा पर्सनल ट्रेनर होता तेव्हा त्याच्याकडे इक्विपमेंट होते जिमचे, तर ते दाखवत बसला होता। प्लेट्सला बावळट माणूस बोलतो, हे बघा माझ्याकडे 5-5 किलोचे डंबेल्स आहेत। किरकिड्या, याच्यावरूनच तुझी ट्रेनिंग समजते रे आम्हाला की कशी तू लोकांना ट्रेनिंग द्यायचं असते। किरकिड्याच्या वाढदिवसा दिवशी काकूंनी घावण्याचे तांदूळ भिजत घातले होते आणि किचन मधून बाहेर येत किरकिडा नाकूजाऊ बेबीकडे गेला आणि बोला, आज माझा हॅपी बर्थडे आहे। नाकूजाऊ बेबीने तर याला भाव पण दिला नाही, हलकीशी स्माइल तोंडावरती ठेवून बोलली, हॅपी बर्थडे। ह्या मिट्याला चॉकलेट केक आवडत नाही म्हणून पिंक कलरचा केक आणला होता। मी त्या दिवशीच बोलली होती ना मंडळी की याला युनिकॉर्न वगैरेचा केक आवडतो। किरकिडा बोलतो, मला स्कूलमध्ये सगळे झप्पूच बोलायचे आणि कॉलेजमध्ये तरी माहिती नव्हतं, ओळख नव्हती एवढी। काय रे खोट्या, त्या दिवशी तर मार बोलत होतास की तुझ्या चाळीतल्या घरात वर खाली जागा नाही पुरायची जेव्हा तुझे सगळे फ्रेंड्स यायचे कॉलेजचे तेव्हा। आणि एकदा तर किरकिरे काकूंनी पावभाजी बनवली होती, ते खायला तुझे कॉलेजचे सगळे मित्रमैत्रिणी आले होते घरी, आणि तू तर क्लासचा CR होतास ना रे। म्हणजे किती खोटं बोलतोस ना, तुला काय वाटते? तू तुझ्या जुन्या व्हिडिओज मध्ये काय काय बोलला आहे ते आमच्या लक्षात राहत नाही का? मंडळी, त्या ढाई काकांचं काय बिनसलं आहे ना, मला ते समजतच नाही। कसे बसले होते ते सोफ्यावरती, म्हणजे जर हे लोक त्यांना नीट वागणूक देत नाही आहे तर त्यांनी आवाज उठवला पाहिजे ना त्या विरुद्ध। काय सहन करत बसले आहेत ते? वयाने ते मोठे आहेत, या किरकिड्याच्या 2 कानाखाली द्यायला हवी त्यांनी। ते काका जर असेच घाबरत राहिले ना तर हे लोक घाबरवून त्यांना मारून टाकतील। काय ती नाकूजाऊ बेबी किती फिदा झाली होती याच्या शर्ट वरती। याला बोलते का तर तुझा ड्रेस दाखव। ड्रेस? किरकिडा ड्रेस घालतो? उद्या ही बाई बोलेल की साडी नेस। खरंच ही फॅमिली एवढी विचित्र आहे ना की कधी काय करेल याचा नेम नाही। ह्या किरकिड्याच्या वाढदिवसाला भव्य आली होती तर तिला एक स्लाइस दिला याने केकचा, आणि बोलतो काय तर कधी पण तुमच्या आजूबाजूला लहान मुलं असतील ना तर त्यांना तुमच्या वाढदिवसाला बोलवा, त्यांना खूप आशा असते। ए किरकिड्या, गप चल गप, एकदम गप्प बस, नाहीतर झोपडास्टेला येऊन गरम गरम काविलता लावेन तुझ्या जिभेला, समजलं ना? काय रे हलकट माणसा, एक स्लाइस दिला तिला आणि बोलतोस काय तर मुलांना बोलवा, आशा असते त्यांना। अशी वार्ता करतोस जसं काय सोन्या चांदीचं गिफ्टच दिलंस तिला। अरे 31 वर्षाचा घोडा झालायस तू आणि केक कसले कापत बसतोयस? लहान आहेस का रे बिंडोक माणसा?
आणि काय रे, तुला तुझा आणि तुझ्या नाखुजो बेबीचा वाढदिवस बरोबर लक्षात राहतो. मे महिन्यात डाई काकांचा वाढदिवस झाला, 1 जूनला किरकिरे काकूंचा वाढदिवस झाला, ते बरं तुझ्या लक्षात नव्हतं. नाहीतर मागे लॉकडाऊन मध्ये काहीच कॉन्टेंट नव्हता दाखवायला, तर त्यांचे वाढदिवस देखील साजरे करून दाखवले होतेस तू. अरे एवढंच कशाला, वडील गेल्यानंतर लगेच 1 महिन्यानंतर त्यांचा वाढदिवस होता. त्यांचा वाढदिवस देखील तुम्ही लोकांनी सेलिब्रेट करून दाखवला होता फक्त कॉन्टेंट साठी. आणि तेव्हा तर किरकिरे काकू मार बोलत होत्या की आम्ही आतापासून दरवर्षी त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. मग आता काय झालं रे किरकिड्या, विसरला का हे सगळी गोष्ट? मार दुसऱ्यांना सांगतो, लहान मुलं असली तर बोलवा, त्यांना खूप आशा असते. ती आशा घे आणि घाल चुलीत. इथून तिथून कुठले मागचे पुढचे क्लिप्स घेतो आणि एकच लांब लचक व्हिडिओ बनवतो किरकिडा. किरकिडा बोलतो का तर आज माझ्या कपड्यांना अवॉइड करा कारण की मी क्लिनिंग मूड मध्ये आहे. अरे किरकिड्या, तुझे कपडे काय घेऊन बसलायस, आम्ही तर तुला पण अवॉइड करतो. तुझं ते सुजलेला थोबाड दिसला ना की अशी तळपायाची आग मस्तकात जाते. हा माणूस किती मागासलेला आहे ना मंडळी, की काय विचारू नका. काय ते जुने 3 कलरचे झुंबर दाखवतो. अडाणी माणसा, आता ना मल्टी कलर चेंजिंग झुंबर आले आहेत, त्यात पण गाणी प्ले होतात. बावळाटा, गावाची खबर नाही तुला आणि हे असले जुने पुराणे झुंबर दाखवतोस आम्हाला. आणि काय हे ट्यूबलाइट बघा, ट्यूब नाही रे, ट्यूब असते ती. आधी ना बोलायला शिक, मग त्याचे व्हिडिओ बनव. मंडळी, आजपर्यंत कामानिमित्त ना मी वेगवेगळ्या ठिकाणांवरती फिरली आहे, पण कोणत्याच हॉटेलमध्ये आजपर्यंत अशा फुलाफुलांच्या चादरी नाही पाहिल्या मी. आणि हा जो साबण देतो ना तो तर एकदम ब्रँडेड साबण आहे बोलतो. किरकिडा ना वळवळल्याशिवाय राहणारच नाही. बावळट माणसाने डोर मध्ये पारदन टाकून ठेवलं होतं, का तर एसीची हवा बाहेर जाऊ नये म्हणून. अरे आजकाल ना अमेझॉन फ्लिपकार्ट वरती बॉटम डोर सीलिंग इझिली अवेलेबल आहे. मग काय झालं रे, ते तू मागवू नाही शकत का? काय बिंडोक सारखं बारदाना लावतोयस? किरकिड्या, तुझ्या माहितीसाठी म्हणून ना मी त्याचा फोटो दाखवते तुला, जरा बघून घे आणि हे ऑनलाईन ऑर्डर देखील कर. काय तो सारखा वॉशरूम दाखवत बसतो यार. मला तर वाटते हा कुठेही गेला ना की वॉशरूम मध्येच बसून राहत असेल. त्या टी बॅग्सच्या डब्याची झाकणं पाहिलीत का हो मंडळी, किती डाग होते त्याच्यावरती. किती अनहायजेनिक आहे यांचा झोपडा स्टे. सुरुवातीचे 1-2 दिवस कोणीच हेल्पर येत नव्हती म्हणून वाटते किरकिरे काकू आल्या होत्या किचन मध्ये काम करायला. कदाचित चॅनलची सीईओ आली होती ना तिच्यासाठी म्हणून किरकिरे काकू स्पेशली जेवण बनवत होत्या. मला तर वाटते ती सीईओ आणि तिच्या घरचे या नाखुजो बेबीच्या हातचं खात देखील नसतील. त्यांनी देखील आपल्या पॉडकास्ट मध्ये ऐकलं असेल आणि विथ प्रूफ मी जे दाखवलं होतं ना की नाखुजो बेबी कुठे कुठे खाजवून कशी जेवण बनवते ते त्यांनी पाहिलं असणार. काय हो मंडळी, याच्या झोपड्या स्टे मध्ये पाणी येत नाही का? मागे तर सारखा बोलत होता आमच्या बोरला पाणी येते, आमच्या बोरला पाणी येते. मग आता काय झालं, सगळे कपडे आणि बेडशीट्स घेऊन धोबीघाट वरती का गेला होता कपडे धुवायला? हा किरकिडा ना एकदा तरी कोणाच्या हातून मार खाणार आहे, कारण की सारखा सारखा त्या भुबूच्या मागे हात धुवून लागलाय. कुठेही ती भुबू बसलेली दिसली की तिच्या मागे हात धुवून लागतो. बुबू जाडी कशी झाली, बुबू जाडी कशी झाली, सांग ना बुबू, बुबू 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 सांग ना बुबू बुबू. एक दिवशी तरी त्या बुबूने ना चांगलीच त्याची सोलून काढली पाहिजे. अहो चामडी बद्दल बोलते हो मी. त्याशिवाय हा माणूस सुधारणार नाही. ह्याच्या सोबत राहून राहून ती नाखुजो बेबी पण मंदबुद्धी सारखी त्या कालूवरती झूम करत होती. मंडळी, हे लोक एवढे अनहायजेनिक आहेत ना, तोच कॅमेरा घेऊन हे लोक काही जेवण बनवलं की त्याच्यावरती पण फोकस करत असतात. तुम्हाला तर माहितीच असेल की स्ट्रीट डॉगच्या अंगावरती किती जर्म्स आणि इन्सेक्ट्स असतात ते. हे लोक त्या भुबूंवरती पण झूम करून दाखवतात कॅमेरा आणि तोच कॅमेरा त्या जेवणावरती पण मारतात. आणि अरे नाचऱ्या किरकिड्या, जरा ना तुझं ते थोबाड बंद कर प्लीज. काय रे तुला काय करायचंय? ती भुबू जाडी का झाली ते तू खायला घालतोस का तिला? 2 बिस्किटच्या वरती तू तिला काही देत नाही. उरलेलं सुरलेलं तुमचं खरकट खायला घालता तिला आणि तरी देखील डोळे फुटक्यासारखा काय तिच्या मागे हात धुवून लागलायस की ती जाडी कशी झाली. अरे तिच्याकडे लक्ष देण्यापेक्षा ना ती डुलू डुलू तुझी आई पोट हलवत चालते ना तिच्याकडे लक्ष दे. मागे पण मी तुला बोलली होती की तुझ्या बायको आणि आईकडे लक्ष दे. मंडळी, किरकिडा बिस्लरीच्या बॉटल्स दाखवत होता आणि बोलतो काय तर आपण ब्रँडेडच ठेवतो, लोकल ठेवत नाही. मागे तर यांनी दुसऱ्याच एका कंपनीची बॉटल दाखवली होती आणि तीच याने गेस्टला देखील दिली होती. दर 4 दिवसांनी त्या झोपड्या स्टेसाठी शॉपिंग करत असतो आणि काय ते सारखं सारखं दाखवत असतो. हा ना एकमेव माणूस असेल जो शिशू सगळं दाखवत बसतो. प्रगत लोकेचा पण होमस्टे आहे, पण कधीच त्याने असा फालतूपणा नाही केला.
उलट प्रगत दादाचा जो होमस्टे आहे तो या किरकिड्याच्या झोपड्या स्टे पेक्षा लाख पटीने छान आहे. मंडळी खरं सांगते ही नाखुजो बेबी ना वेडीच वाटते मला. काय लाजते काय नि हसते काय. ते नॅपकिन्स आणले होते ते वॉश तरी करायचे ना, पण कसलं काय तसेच ठेवले त्या टेबल वरती. किती अडाणी माणूस असेल ना हा. कोणतंही नवीन कापड आणलं तर ते आधी आपण पाण्यात ना काढतो आणि त्याच्यानंतरच ते वापरतो, पण ह्या किरकिड्याने जसे आणले तसेच ते वापरायला काढले. किरकिडा आता त्या हेल्परला मॅचिंग साडी देणार आहे. नाखुजो बेबी आणि किरकिडा बोलला आता आपण एकच युनिफॉर्म ठेवूया आपल्या हेल्पर्स साठी. हलकट माणूस बोलतो जसं की पैठणीच देणार आहे त्या हेल्पर्सला. काय हो मंडळी, याला काय वाटते? हा काय मोठा 5 स्टार चालवतोय काय? आला मोठा 2-2 साडी देणारा त्या हेल्पर्सला. आणि जरी याने ते युनिफॉर्म प्रिंट करून आणले ना तर त्याच्यावरती पण किरकिरे काकूंचं नाव असेल प्रिंटेड. नाहीतर नक्कीच साडीवरती लाटणं पोलपाट तरी प्रिंटेड असेल आणि झाकणमारा मित्रमंडळ नाव ठेवेल त्या ग्रुपचं. आता काय तर या किरकिड्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचं ठरवलं आहे. आम्ही तर मागेच बोललो होतो की किरकिड्या तू ऑनलाईन रजिस्ट्रेशन कर, मग तुला समजेल. चोरून चोरून का होईना पण आमचे सगळे पॉडकास्ट ऐकतो आणि त्यात आम्ही जे काही सांगितलं आहे ना ते ऐकतो पण. किरकिडा आता काय करणार आहे तर झोपड्या स्टेचे रेट डबल करणार आहे. याचा ना खरंच गैरसमज झाला आहे. याला खरंच असं वाटते की याचा झोपड्या स्टे नसून 5 स्टार हॉटेलच आहे. वर रूम कॅन्सलेशनचे पण चार्जेस लावणार आहे बोलतो. काय तर म्हणे आतापर्यंत सबस्क्रायबर्स येत होते पण आता अजून जास्त लोक येतील झोपड्या स्टेला. मध्येच 2 मिनिटं शांत बसून पक्ष्यांचा किलबिलाट ऐकवत होता. बिंडोक माणसा कुठल्याही गावी गेलं ना तरी ते पक्ष्यांचा किलबिलाट येतोच. किरकिडा आणि नाखुजो बेबी अंदमंद बघताना एवढे कन्व्हिन्स करत होते ना झोपड्या स्टेला यायला, त्याच्यावरूनच समजतंय मंडळी की कोणीच बुकिंग करत नाही आहे याच्या झोपड्या स्टेला. आता जास्त करून तो सोन्याचा रूम बुकिंग करावा यासाठी धडपड करतोय, कारण की त्या सोन्याच्या रूमचा रेट जास्त आहे. 5 तास घ्या किंवा 24 तास घ्या, रेट तर तेवढाच ठेवणार आहे हा किरकिडा. आणि बोलतो काय तर SK हा ब्रँड नेम आहे. आता SK आणि ब्रँड नेम याला ना कोणीतरी सांगा आता की जास्त हवेत उडू नको. असा धाड करून आपटणार आहे ना एक दिवशी की झोपड्या स्टे काय YouTube चॅनल पण बंद करून नोकरी धंद्याला लागेल हा. किरकिड्या तू ऑनलाईन रजिस्ट्रेशन करच आता, आम्ही पण मस्त गुगल रिव्ह्यू देतो मग. मंडळी काल तर हा किरकिडा आला नव्हता. कदाचित ती CEO आली आहे ना तर तिला फिरायला घेऊन गेला असेल कुठे. आता बघू, आज रक्षाबंधन आहे तर ती राखी आली होती ना तिची, ती मिरवत बसेल पूर्ण व्हिडिओ मध्ये. ह्या माणसाला ना किती काही बोला पण हा सुधारणाऱ्यातला नाही आहे. कुत्र्याची शेपूट शेवटी वाकडी ती वाकडीच राहणार. तर मंडळी आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.